चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसमधील वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थक वेगवेगळ्या गटात महापालिका मुख्यालयात दाखल झाले। महापौर पदासाठी धानोरकर गटाच्या 4 नगरसेविकांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत। काँग्रेसच्या अंतर्गत गटात खासदार प्रतिभा धानोरकर यांना महापौर पद तर वडेट्टीवार गटाकडे उपमहापौर पद देण्यात आले आहे। पक्षाने दोन्ही नेत्यांमध्ये संतुलन स्थापित करण्यासाठी दोघांनाही महापौर आणि उपमहापौर पद वाटून दिलं असलं तरीही उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन्ही गट वेगवेगळे दाखल झाले। पक्षातील बेकी कायम असल्याचे उघड झाले आहे। महापौर पदासाठी दिलेले उमेदवार संगीता भोयर काँग्रेस, संगीता अमृतकर काँग्रेस, सुनंदा धोबे काँग्रेस, वैशाली महाडोळे काँग्रेस। उपमहापौर उमेदवारात वसंत देशमुख काँग्रेस वडेट्टीवार गट, राहुल चौधरी काँग्रेस धानोरकर गट यांचा समावेश आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार महापौर पदासाठी 4 अर्ज दाखल करण्यात आले असून विजय काँग्रेसचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे। आमचं समीकरण दिल्ली आणि प्रांतापासून आहे। भारतीय राष्ट्र काँग्रेसचे संपूर्ण नगरसेवक एकत्र एकरूपी आम्ही आहोत आणि त्यामुळे आम्हाला उपमहापौर होण्यामध्ये विजयाची संधी 100%। तुमची चर्चा सुरू असलेल्या उभाट्याने स्वतः फॉर्म भरला आहे दोन्ही याच्यासाठी। ते पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यावेळी। मग तुमच्या सोबत असलेल्या पप्पू देशमुख यांनी सुद्धा उपमहापौर पदासाठी अर्ज ते सुद्धा पक्षश्रेष्ठी ठरले। प्रक्रिया आहे ते आणि ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि आमच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक महापौर आणि उपमहापौरची लढवत आहोत आणि त्याच्याकरता म्हणून आम्ही 4 उमेदवार यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि 10 तारखेला याच्या बाबतीत स्पष्टता होईल की कोण उमेदवार राहील। उपमहापौर उमेदवार का देता आलेला नाही? एकच उमेदवार का देता आलेला नाही? एकच उमेदवार 4 फॉर्म भरलेले आहे, एक उमेदवार ठरवला जाईल ना। उपमहापौर अर्ज करताना वेगवेगळे 2 गट वेगवेगळे आले, त्याच्यामुळे महापौर निवडणुकीवर यावर काँग्रेसला परिणाम पडणार नाही। नाही काही परिणाम पडणार, दोन्ही गट एकत्र आहे, कुठलाही हे नाही आहे त्याच्यात अंतर्गत मतभेद, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही। तुमच्या प्राथमिक नाही तसं काही नाही, ते आम्ही आधी येऊन गेलो होतो, ते नंतर आले। त्याच्या तुम्ही सहकारी पक्षाला पद देतो म्हटलं तर जनविकास सेनेने जो अजूनपर्यंत काही बोलणं झालेलं नाही आहे, तसं वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे।